नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी उठल्यानंतर पहिल्या 6 तासांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका सर्वाधिक असतो. हे तुम्हाला माहीत आहे का? संशोधनामधून असं दिसून आलं आहे की सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा धोका इतर वेळेच्या तुलनेमध्ये 40% वाढतो आणि स्ट्रोकचा धोका 49% जास्त असतो. याचा अर्थ असा की सकाळचं पहिले काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात. विशेषतः जर तुम्हाला उच्च रक्तदाब, धमनी ब्लॉक, मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर धोका आणखी जास्त असू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळच्या त्या छोट्या चुकांबद्दल सांगेन ज्या तुमच्या आरोग्यावर, विशेषतः तुमच्या हृदयावरती खूप नकारात्मक परिणाम करतात आणि ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. तर अधिक विलंब न करता आजच्या मनोरंजक व्हिडिओला आपण सुरू करूया आणि या चुका काय आहेत ते जाणून घेऊया. ब्लॉकेजचा धोका कसा वाढतो आणि ते टाळण्यासाठी आपण काय करावं. मंडळी, तुम्ही ऐकलं असेलच की सकाळच्या पहिल्या 2 किंवा 3 तासांमध्ये हृदय आणि मेंदूशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीचा धोका वाढतो. पण प्रश्न असा आहे की असं का घडतं? सकाळी उठताच आपलं शरीर अचानक विश्रांतीच्या स्थितीतून सक्रिय स्थितीमध्ये जातं आणि या संक्रमणादरम्यान काही अंतर्गत बदल होतात ज्यामुळे हृदय आणि मेंदूवरती दबाव येतो. खरं तर सकाळी शरीराचा रक्तदाब, कॉर्टिसोल आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रवृत्ती त्यांच्या शिखरावरती असते. ते सर्वात जास्त असतात. सकाळी उठताच तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या 10 ते 20 अंकांनी वाढतो आणि एक पूर्णपणे सामान्य घटना आहे. तथापि ज्या लोकांचा रक्तदाब आधीच जास्त असतो त्यांच्यामध्ये ही वाढ सकाळी लवकर उठणं अधिक गंभीर असू शकतं, ज्यामुळे हृदयावरती अतिरिक्त ताण आणि दबाव येतो. दुसरं म्हणजे कॉर्टिसोल. तणाव संप्रेरक सकाळी वाढतात ज्यामुळे पुन्हा हृदय गती वाढते आणि हृदयावरती दबाव येतो. तिसरं, रात्रीच्या झोपेनंतर सकाळी शरीर डिहायड्रेट होतं ज्यामुळे रक्त जाड होतं आणि प्लेटलेट्स एकत्र चिकटून गुठळ्या तयार होण्याची प्रवृत्ती वाढते. चौथं, एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे म्हणजे सकाळी रक्तवाहिन्यांचं घट्ट होणं. हो, सकाळी रक्तवाहिन्या थोड्याशा आकुंचन पावतात, त्या एकत्र घट्ट होतात म्हणजे त्यांचे ल्युमेन जे आहे ते कमी होतं, ज्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं आणि रक्ताभिसरण करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला आधीच प्लाक किंवा त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये थोडासा अडथळा असेल तर सकाळी थोडासा धोका वाढतो. मंडळी, सकाळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका इतका जास्त का असतो हे तुम्हाला आता समजलं पाहिजे. पण हे विज्ञान समजून घेण्यासारखं नाही आहे, कारण धोका प्रत्यक्षात या बदलांमुळे वाढत नाही तर आपल्या काही सामान्य सवयींमुळेही वाढतो. तर त्या छोट्या सवयी समजून घेऊया ज्या हा धोका 40% किंवा कदाचित त्याहूनही जास्त वाढवतात. मंडळी, सकाळी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढण्यामागे एक खूप लहान पण खूप शक्तिशाली कारण आहे. एक मोठा धक्कादायक अलार्म. हो, सकाळी जेव्हा मोठा, तीक्ष्ण, उंच आवाजाचा अलार्म वाजतो तेव्हा तो आपल्या शरीराला धक्का देतो. हा धक्का थेट आपल्या सहानुभूतीतील मज्जासंस्थेला सक्रिय करतो. हा मोड सक्रिय होताच हृदय वेगानं धडधडू लागतं, कारण शरीराला जवळजवळ धोका असल्याचं जाणवतं. यामुळे आपल्या धमन्या घट्ट होतात आणि आपला रक्तदाब काही सेकंदांमध्ये 10 ते 20 अंकांनी वाढतो. कल्पना करा की तुम्ही तुमची गाडी रात्रभर थंडीमध्ये बाहेर सोडली आहे आणि सकाळी ती गरम न करता किंवा काही वेळ निष्क्रिय न होता तुम्ही अचानक ती खूपच जोरात चालवू लागला. यामुळे इंजिनवर खूप ताण येईल, कदाचित त्याचं नुकसानही होईल. त्याचप्रमाणे उच्च तीव्रतेच्या अलार्मचा धोका तुमच्या हृदयावरील ताण नाटकीयरित्या वाढवू शकतो. म्हणूनच मी नेहमी म्हणते की तुमच्या शरीराला सिग्नलची गरज आहे, धक्क्याची नाही. अलार्मने तुम्हाला हळूवारपणे जागं करावं. तुम्हाला घाबरवू नये. नेहमी हळू, वाढत्या स्वरामध्ये मऊ संगीत किंवा नैसर्गिक आवाजांसह अलार्म वापरा. आपण आपल्या मोबाईल फोनवर वापरत असलेला अलार्म किंवा असलेल्या मोठ्या आवाजातील अलार्म जे आहेत, PP अलार्म किंवा TT अलार्म जे आहे ते टाळा. आणि एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, अलार्म वाजला
की लगेच उडी मारण्याची गरज नाही. त्याऐवजी 20 ते 30 सेकंद वाट बघा. यामुळे पुढील चूक होते अंथरुणातून उठणं आणि लगेच काहीतरी सुरू करणं. मंडळी, आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी उठल्याबरोबर अंथरुणातून उडी मारणं आणि लगेच आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये परतणं ही आणखी एक महत्त्वाची चूक करतात. कल्पना करा की तुमचं शरीर रात्रभर खूप आरामशीर स्थितीमध्ये आहे. तुमचं हृदय गती मंदावतं, तुमचा रक्तदाब कमी होतो, तुमचे स्नायू आरामशीर असतात आणि तुमची मज्जासंस्था विश्रांती आणि दुरुस्तीच्या स्थितीमध्ये असते. पण तुम्ही अचानक अंथरुणातून उठताच तुमच्या शरीराला धक्का बसतो आणि हा धक्का लगेच दोन सक्रिय गोष्टी करतो. पहिला म्हणजे तुमचा रक्तदाब. तुमचा रक्तदाब अचानक वाढतो, ज्यामुळे तुमच्या हृदयावरती ताण येतो. दुसरं म्हणजे तुमच्या हृदयाचे ठोकेही अचानक वाढतात, ज्यामुळे तुमच्या हृदयावरती पुन्हा अतिरिक्त ताण येतो. हे दोन्ही बदल काही सेकंदांमध्ये आणि कदाचित एका सेकंदाच्या आतच होतात. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेमध्ये पोस्चरल ब्लड प्रेशर सर्ज असं म्हटलं जातं. निरोगी आणि तरुण लोक ही वाढ सहजपणे हाताळतात, परंतु तुम्हाला ते लक्षातही येत नाही. तथापि ही अचानक वाढ उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल ब्लॉकेजेस असलेल्या लोकांसाठी आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी अधिक धोकादायक असू शकतं. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही अंथरुणातून उठताच तुमचा फोन तपासायला सुरुवात करता, तेव्हा ही समस्या आणखीच वाढते. ज्या आपल्यापैकी बहुतेक जण करतात किंवा ज्या माता जागे होतात त्यांच्या मुलांना शाळेसाठी तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात घाई करतात त्यांच्यासाठी, किंवा जेव्हा आपण तणावाखाली ऑफिसला जाण्यासाठी किंवा ताणतणावाखाली असतो तेव्हा आपण लगेच आपलं ऑफिसचं मेसेजेस उघडतो. त्यापैकी काहींमध्ये आपल्या बॉसकडून नकारात्मक टिप्पण्या असतात. त्यांना पाहून आपण तणावग्रस्त होतो आणि या सर्व गोष्टींमुळे आपलं कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन दोन्ही हार्मोन्स वाढतात आणि यामुळे आपला धोका अनेक पटींनी वाढू शकतो. मंडळी, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. तिसरी चूक म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागं राहणं आणि सकाळी लवकर उठणं. हो, ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांचा सकाळी रक्तदाब तुलनेमध्ये जास्त असतो, मेंदूतील ताण वाढतो आणि रक्तवाहिन्या देखील आकुंचन पावू लागतात, ज्यामुळे रक्तातील अडथळे किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच रात्रीची चांगली झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि चौथी चूक म्हणजे उठताच कामाचा ताण घेणं. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सकाळचा ताण हा एक प्रमुख ट्रिगर बनला आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि कामाची काळजी करू लागता किंवा तुम्हाला नकारात्मक संदेश दिसला किंवा सकाळी लवकर वाईट बातमी ऐकली तर तुमचा मेंदू त्वरित एक सिग्नल पाठवतो आणि या सिग्नलचा तुमच्या मेंदूवरती थेट परिणाम होतो. यामुळे कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन सारखे ताण संप्रेरक तयार होतात. हे हार्मोन्स हृदयगती वाढवतात, शिरा घट्ट करतात आणि रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढवतात. याचा अर्थ असा की ताण प्रत्येकाच्या शरीरामध्ये होणाऱ्या नैसर्गिक सकाळच्या लाटेला दुप्पट करतो आणि अर्थातच यामुळे तुमचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. पाचवी आणि सर्वात सामान्य चूक म्हणजे सकाळी उठल्याबरोबर धूम्रपान करणं. हो, हे पुरुषांसाठी विशेषतः महत्त्वाचं आहे. अनेकांना उठल्याबरोबर सिगारेट ओढण्याची सवय असते. खरं तर बरेच लोक धूम्रपान केल्यानंतरच टॉयलेटमध्ये जातात, परंतु ही सवय धोकादायकपणे सकाळी रक्तदाब वाढण्यास नैसर्गिक वाढ करू शकते. सकाळी सिगारेटमुळे रक्तवाहिन्या तात्काळ घट्ट होतात, रक्त जाड होतं, हृदयावरती ताण वाढतो, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका आणखी वाढतो. म्हणूनच हे लक्षात ठेवण्याचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सकाळी उठल्याबरोबर धूम्रपान टाळा. मंडळी, मी नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवली आहे. जर तुम्ही सकाळच्या पहिल्या 30 मिनिटांचं काळजीपूर्वक व्यवस्थापन केलं तर तुम्ही दिवसभर स्थिर राहू शकता आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी करू शकता. म्हणून ते जास्त करू नका. डोळे उघडल्यानंतर लगेच उठू नका. त्याऐवजी डोळे उघडे ठेवून 30 ते 60 सेकंद किंवा सुमारे 1 मिनिट बेडवर शांतपणे झोपा आणि तुमचं शरीर पूर्णपणे सतर्क होऊ द्या. नंतर हळूहळू उलटा, बाजूला बसा आणि हळूहळू तुमची स्थिती बसण्याच्या स्थितीमध्ये परत आणा. म्हणजेच प्रथम खाली बसा, लगेच उभे राहू नका. यानंतर 6 खोल श्वास घ्या. तुमचं हृदय आणि मन कार्यरत राहण्यासाठी खोल श्वास घ्या. नंतर हळूहळू तुमच्या पायांवरती उभे राहा.
ते खाली ठेवा, नंतर उभे राहा आणि 10 ते 15 सेकंद हे धरून ठेवा. तुमचा रक्तदाब समायोजित होण्यासाठी वेळ द्या. यानंतर हलकेसे स्ट्रेचिंग करा. तुमची मान, खांदे, पाय आणि पाठीचा कणा ताठ करा. नंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या. या व्यतिरिक्त सकाळी शांत मूड ठेवा. तुमचा फोन, बातम्या किंवा मग तणावपूर्ण संदेश अजिबात पाहू नका. घरची भांडणं टाळा. हे चरण तुमच्या शरीराची स्वायत्त प्रणाली स्थिर करतात. नैसर्गिकरित्या तुमच्या सकाळच्या लाटेवरती नियंत्रण ठेवतात. आणि हो, जर तुम्ही अलार्म सेट केला तर नेहमी रिंगटोन कमी ठेवा. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तसंच उठल्यानंतर लगेचच जड व्यायाम टाळा. व्यायाम करण्यापूर्वी नेहमी उबदार व्हा. आणि हो, नाश्ता कधीही वगळू नका. ते तुमच्या शरीराला इंधन पुरवतं, त्याला शक्ती आणि ऊर्जा देतं. तुमची रक्तातील साखर दिवसभर स्थिर राहते आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहता. तर हे एक अतिशय महत्त्वाचं जेवण आहे जे तुम्ही चुकवू नये. मंडळी, या चरणांचं पालन केल्याने तुमचा सकाळचा ताण, सकाळचा रक्तदाब आणि रक्त गोठण्याची प्रवृत्ती नैसर्गिकरित्या कमी होईल. मंडळी, सकाळची वेळ आपला शत्रू नाही, तो आपला शत्रू नाही आहे. फक्त वेळेचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. या वेळेचा थोडा आदर करा आणि थोडा वेळ द्या. तुम्हाला कधीही कोणत्याही अडचणी येणार नाहीत. आजच या गोष्टींना फॉलो करायला सुरुवात करा आणि यापैकी कोणते तुम्हाला सर्वात उपयुक्त वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे नियम जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती ते आहेत. तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा. धन्यवाद.